नमस्कार. आज आपण ब्लाऊज कटिंग करताना बऱ्याच त्यांचे जे कॉमन मिस्टेक होतात, अगदी छोटे छोटे चुका असतात, तर त्या कुठे होतात आणि त्या होऊ नये यासाठी कटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. आता कटिंग बनवताना सुट्ट बनवू नका. मागचा भाग पुढचा भाग शक्यतो सोबत कटिंग करण्याचा प्रयत्न करा. वेगळं वेगळं काढल्यामुळे काय होतं, शोल्डरचं मापात अर्धा पाव इंचाचा फरक पडतो. मग परत आपण शिवण करतो, मग त्यावेळेस परत कमी जास्त होतं. त्यामुळे शक्यतो मागचा भाग पुढच्या भागाचं कटिंग सोबत करायचं. त्यासाठी असा घडीचा पेपर घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला आता आपण इकडनं पहिलं 1.5 इंचाचं अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. आज आपण इथे कटोरी ब्लाऊज मध्ये काय चुका होतात, सगळ्यात जास्त प्रमाणात कटोरी ब्लाऊज शिवला जातो, तर आज आपण इथे कटोरी ब्लाऊज मधल्या कॉमन चुका बघूया. मग वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या ब्लाऊज मधल्या चुका बघणार आहोत. आता हे अंतर 1.5 इंच सोडलं, पण काय होतं, ज्या ताईंचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, कपसेट जास्त मोठी आहे, तर हे अंतर 1.5 इंच ऐवजी तुम्हाला 2 इंच सोडायचे. ही छोटी चूक होते. तर हे सोडलेलं अंतर सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अर्धा इंचाने सुद्धा ब्लाऊज मध्ये खूप जास्त फरक पडत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस छाती जास्त असते, पण तुम्ही हे अंतर कमी सोडता, मग छातीत ब्लाऊज चपटा दबका बसतो, ओढल्यासारखा होतो. तसं होऊ नये. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीचं कटिंग करताना जे आपण हे 1.5 इंच अंतर सोडतो हे महत्त्वाचं आहे. नॉर्मल मीडियम माप आहे तर 1.5 इंचच ठेवा. छातीचा गोलवा जास्त प्रमाणात मोठा आहे तर हे 1.5 इंच ऐवजी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ब्लाऊजची उंची घ्यायची. आता सगळ्यात महत्त्वाचं हे इथे सुद्धा चूक होते. काय होतं, तुम्ही ब्लाऊज वरून प्रॉपर उंची मोजा, मनाने उंची टाकू नका, अंदाजपंचे माप घेऊ नका. आणि शिलाई मार्जिन वाढवताना 1 इंच वाढवा, कारण वरती शोल्डरच्या बाजूकडे लागणारे अर्धा इंच शिवण्यासाठी पाव ते अर्धा इंच आणि कमरेच्या ठिकाणी पाव ते अर्धा इंच लागणार आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला कपडा शिवण्यासाठी लागत नाही. त्यामुळे शिलाई मार्जिन फक्त 1 इंच वाढवायचं आहे, त्यापेक्षा जास्त वाढवण्याची गरज नाहीये. आता ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. हे अंतर झालं 15 इंच. शिलाई मार्जिन कुठल्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, 28 पासून 48 छातीपर्यंत प्रत्येक मापासाठी शिलाई मार्जिन फक्त 1 इंचच वाढवायचं आहे. आज आपण हे 36 छातीच्या मापाचं पॅटर्न बघतोय. त्यामुळे इथे शोल्डर आपण घेणार आहोत 5.25 इंच. सगळी माप आपल्याला चार्ट नुसारच घ्यायची आहे. ह्या मापांमध्ये पण तुम्हाला काहीही बदल करायचा नाहीये. जी माप 5.25 5.5 जे सांगितलेले आहे तीच तुम्हाला माप घ्यायची. त्यानंतर इथे मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. यात पण बदल करायचा नाही आहे, हेच माप तुम्हाला इथे घ्यायचंय. त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. छाती 36 आहे, छातीचा चौथा भागाला 9 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा कमी असेल तर शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच ऍड केलं तरी चालणार आहे. बऱ्याच वेळेस कटिंग तुम्ही प्रॉपर करतात पेपरवर, पण कपड्यावर कटिंग करताना पुन्हा चूक होते. तर कपड्यावर कटिंग करताना पण चूक होऊ देऊ नका, म्हणजे तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला मुंड्यांचे आकार द्यायचे. मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून हे बघा अशा पद्धतीने टेप तिरपा धरा, 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हे पॉइंट फक्त मॅच करायचे आहे. बाकी जास्त वेगळं काही तुम्हाला करायचं नाहीये. आणि ह्या पॉइंट पासून पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला इकडे 1 इंचाचं मार्किंग, इकडे 1 इंचाचं मार्किंग. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत फक्त आपल्याला पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर इथे गळाखोली. आता गळाखोलीचं माप काय करा, तुम्हाला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तयार शोल्डरची पट्टी किती हवी आहे त्यानुसार तयार शोल्डर पट्टीचं माप मोजायला लागल्यास ज्या ताईंकडनं चूक होते ना, तुम्हाला किती पाहिजे 3 इंचाचं शोल्डर 2.5 इंचाचं शोल्डर ते माप टाका आणि उरलेले जेवढं अंतर असेल ते गळाखोलीसाठी राहू द्या. तसं जर नसेल करायचं तर मग इकडनं 2.5 इंच गळाखोलीचं अंतर घ्या. हे 2.5 इंच गळाखोलीचं अंतर घेतलं आणि पुढच्या गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे. 6 इंच गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. आता इथे गळ्याचं कटिंग पेपरवर करतो, पण ज्यावेळेस शिवण करतो, शिवण करताना गळ्याची उंची मोजून पाइपिंग करण्याच्या आधी एक फिनिशिंगचा गोलाकार द्यायचा आहे आणि मगच पाइपिंग लावायची आहे. तो फिनिशिंगचा गोलाकार द्यायचा राहिला तरी पण तुमचा ब्लाऊज गळ्यामध्ये बिघडतो. त्यामुळे ब्लाऊज शिवताना एक फिनिशिंगचा गोलाकार परत मोजमाप करणं ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आता कटोरीचं कटिंग करायचं.
योगपट्टीसाठी इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं. आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली 4 आणि 3 इंचाची तरी चालणार आहे. आता ज्यावेळेस आपण शिवून मागचा भाग पुढचा भाग रेडी करतो, काय करायचं, फिटिंग करण्याच्या आधी मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत मॅच करून बघायचा, कुठे काय कमी जास्त होतंय का ते पहिले चेक करायचं. मग योगपट्टी थोडी जास्त कटिंग थोडीशी एक्स्ट्रा अर्धा पाव इंचाचा फरक पडत असेल तो झाला तर पुढचाच भाग मोठा होतो, कारण योगपट्टीचं कटिंग आपण वेगळं करतो. त्यामुळे लक्षात घ्या, योगपट्टीचं कटिंग वेगळं करत असल्यामुळे पुढचा भाग मोठा जर झाला तर योगपट्टी पाव इंचाने थोडी कमी करून टाका, गोलाकार इकडे थोडा कट करा, म्हणजे तुमचा मागचा भाग पुढचा भाग शिवण करताना अगदी तंतोतंत मॅच होणार आहे. हे लक्षात ठेवा. इथून पुन्हा वरती मी 2 इंचाचं मार्किंग करेन. आता ज्यावेळेस छातीचा गोलवा जास्त मोठा आहे तर हे अंतर 2 इंच घ्यायचं नाहीये. हे अंतर आपल्याला 2 इंच ऐवजी 1.5 इंच घ्यायचे. हे गळ्यापासून इकडे तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड. कटोरी राऊंड आपण घेणार आहोत 7.25 इंच. हे माप आहे हेच टाकायचे, यात काहीही बदल करायचा नाहीये. कटोरी राऊंड जो सांगितलेला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला खाली 2 इंच हा टक्सचं मार्किंग करायचं आहे. दोन्ही बाजूकडे हे अंतर जोडून घ्यायचं. पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेच नाही, लक्षात घ्या. सेम अशाच पद्धतीने कटिंग करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला हा कटोरीचा गोलाकार देण्यासाठी इथून मुंड्यातून आपल्याला इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हात आपल्याला योगपट्टीकडनं असा गोलाकार मध्ये वळवायचा आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने गोलाकार मध्ये वळवत ह्या पॉइंटला यायचं आणि वरती गळ्याकडे हात जोडून द्यायचा. हे बघा किती छान गोलाकार कटोरी आपली तयार झाली. बघतानाच आपल्याला कटोरी बरोबर आहे का चुकीची आहे हे लक्षात येते. आणि ज्यावेळेस आपण हा टक्सचं शिवण करणार, आडवा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा शिवायचा आहे आणि उभा टक्स ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची घ्यायची. उभा आपण 3 इंचाचं घेणार आहोत. ह्या टक्सचं मार्किंग तुम्ही कपड्यावर डायरेक्ट केलं तरी चालेल, इथे पेपरवर न करता कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे. हा टक्स तुम्ही प्रॉपर शिवला नाही तरी तुमचा ब्लाऊज बिघडतो, त्यामुळे ह्या टक्सचं शिवण पण प्रॉपर असंच करायचं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया, मग कपड्यावर ठेवायचं कसं ते पण सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा, म्हणजे रोजच्या रोज जे आपले व्हिडिओ टाकले जातात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. हे मागचा भाग पुढचा भाग सोबत काढल्यामुळे आपले शोल्डर मुंड्याचे आकार व्यवस्थित आणि परफेक्ट येतात. हा झाला मागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता हे पुढच्या भागात जे आपण 1.5 इंच अंतर वाढून घेतलेलं होतं हे मागच्या भागात नकोय आपल्याला, मग ते मागच्या भागातून आपण ते काढून टाकूया. टेपने ते अंतर मोजून घेते आणि ते मागच्या भागातून काढून टाकते. कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं त्यासाठी आपण घडीचा पेपर घेऊन दोन्ही भाग आपण सोबत काढतो. आकार प्रॉपर येतात, एकसारखे दोन्ही भाग तयार होतात, म्हणून आपण हे दोन्ही भाग सोबत काढत असतो. हे काढून टाकते 1.5 इंच. तुम्ही 2 इंच सोडलं असेल तर 2 इंच काढा. तुम्ही किती सोडलेलं अंतर आहे तेवढं तुम्हाला माप इथून कट करून टाकायचं. त्यानंतर इथे गळाखोली आपण घेतली होती 2.5 इंच. पुढच्या बाजूला जी गळाखोलीचं माप घेतलेलं आहे तेच माप आपल्याला इथे घ्यायचंय. मागच्या गळ्याची उंची आपण घेणार आहोत 9.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10 इंच. गळे जास्त खोलगट पसरट हवे असेल तर इथे पेपरवर तुम्ही कटिंग करून घ्या. पूर्ण वरतीपर्यंत गोल हात नेण्याची गरज नाहीये. इथे कोपऱ्यातच आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. ज्यावेळेस आपण हा खालच्या टक्सचं शिवण करणार, आडवा आपण 4 इंचाचा शिवणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी 4.5 इंचाचा आपण उभा टक्स शिवणार आहोत. ह्या टक्सचं शिवण पण प्रॉपर करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसेल. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करू. हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. पहिले मुंड्याचा आकार कापून घ्यायचं. काय होतं, हा जर आकार कापायचा राहिला तर ब्लाऊज बिघडेल तुमचा, त्यामुळे मुंड्याचा आकार सगळ्यात पहिले काढून घ्यायचा.
गळ्याचा आकार कापून घेऊया. हे जे साईडला वाढवलेलं आहे ते काढून घेऊया. कटोरी आणि साईड पीस एकमेकाला जोडताना अलगद जोडा. कोणत्याच भाग खेचाखेची करू नका. खेचाखेची केली तर लहान मोठं होईल, कमी जास्त होईल जोडताना. त्यामुळे हे दोन्हीही आकार अलगद शिवण करायचं आहे. ब्लाऊज पूर्ण ब्लाऊज शिवण करताना कोणताच भाग खेचायचा नाहीये. हे झालं आपला पुढच्या भागाचं पॅटर्न. याला ज्यावेळेस आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं, योगपट्टीचं कटिंग करताना 4 आणि 3 इंचाची योगपट्टी कट करायची. म्हणजे काच बटन पट्टीची बाजू 4 इंचाची आणि फिटिंगची बाजू 3 इंचाची. आणि हे मागच्या भागाचं कटिंग झालं. आणि बाहीचं कटिंग, सगळ्या प्रकारच्या बाह्यांच्या कटिंगचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. त्यानुसार तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही ह्या ब्लाऊजला बाही लावू शकतात. म्हणजे जे ब्लाऊज मधल्या चुका होतात तुमच्या मेन कटिंग मधल्या, त्या कटिंगच्या चुका दुरुस्त करा. म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही. आणि ज्यावेळेस शिवण करायचं आहे, शिवताना हे ब्लाऊज कटिंग करताना कटोरी क्रॉस कपड्यामध्येच कटिंग झाली पाहिजे. अशा क्रॉस कपड्यामध्ये, अशा उभ्यात किंवा आडव्यात कटोरीचं कटिंग करायचं नाही. कटोरीचं कटिंग करताना तिरप्या भागातच करायचंय. बाकी सगळ्या भागांचं कटिंग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यातच करायचं आहे. आणि ज्यावेळेस योगपट्टी जोडली जाते तर फिटिंग करण्याच्या आधी मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत मॅच करून बघा. जर पुढचा भाग जास्त होत असेल तर योगपट्टी थोडी पाव इंचाने कट करून तुम्ही ह्या ठिकाणी ऍडजस्ट करायचं आहे. मुंड्यात कुठेही ब्लाऊज कट करायचा नाहीये. सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या अडचणी दूर करा. धन्यवाद.